बीड संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणातला आरोपी विष्णू चाटे याला कोर्टासमोर हजर करण्यात आले। विष्णू चाटेला केस न्यायालयात हजर केले। आज विष्णू चाटेची 4 दिवसाची कोठडी संपतीये। आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। केस न्यायालयात सुनावणीला आता सुरुवात झाली। संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले। विष्णू चाटेला केस न्यायालयात हजर करण्यात आले। आज विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी संपतीये, त्यामुळे आता न्यायालय पुढचे काय निर्देश देतं हे पाहावं लागणार आहे। सध्या सुनावणीला सुरुवात झाली, त्यामुळे थोड्याच वेळात न्यायालय आपला निर्णय देईल। अधिकची माहिती घेऊयात विशाल करोळे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। विशाल, आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी आज संपते। पुढे न्यायालय काय निर्णय देईल? सध्या कशा पद्धतीने सुनावणी सुरू आहे? खंडणी प्रकरणी विष्णू चाटेला अटक झाली होती आणि त्या प्रकरणात गेली 10 दिवस त्याची पोलीस कोठडी होती। याच्या आधी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळेस त्याची सुनावणी वाढवण्यात आली होती। खंडणी प्रकरणात त्याच्या फोनवरनं कंपनीच्या मॅनेजरला फोन गेलेले आहे आणि या सगळ्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे। विष्णू चाटे सोबतच वाल्मिक कराड यांनी सुद्धा त्याच्या फोनवरनं कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती। जर तुम्ही प्रकार थांबवले नाही तर हातपाय तोडील अशा पद्धतीची धमकी दिली होती, असं सगळं सांगण्यात आलेलं होतं। आणि या सगळ्या आरोपानंतर विष्णू चाटेची गेली काही दिवस चौकशी सुरू आहे। त्याचं व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेण्यात आलंय, सोबतच वाल्मिक कराड याचं सुद्धा व्हॉइस सॅम्पल घेण्यात आलंय। हे सगळे सॅम्पल्स आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे आणि त्यासाठीच विष्णू चाटेची कोठडी वाढावी म्हणून आज विष्णू चाटेला केस न्यायालयात हजर करण्यात आलंय। त्याला आता न्यायालयाने 4 दिवसांची आणखी कोठडी वाढवून दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळतेय। थोड्याच वेळात याबाबत स्पष्टता येईल। सध्या कोर्टामध्ये या सगळ्यांबाबत युक्तिवाद सुरू आहे। विष्णू चाटेचे वकील आता न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, पोलीस कोठडीची गरज नाही, तपास पूर्ण झालाय असं काहीसं म्हणणं मांडत असताना सरकारी वकील मात्र अजूनही खंडणी प्रकरणात बरीच क्लिअरिटी व्हायची आहे। अजून जे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहे ते व्हॉइस सॅम्पलचे रिपोर्ट्स यायचे आहे आणि या खंडणी प्रकरणात आता काही ऑडिओ क्लिप्स सापडलेले आहेत ज्या विष्णू चाटे याच्या फोनवरनं करण्यात आल्या होत्या। मात्र या ऑडिओ क्लिप्स ज्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली होती त्यांच्या फोनमधनं पोलिसांनी जप्त केलेले आहेत। तर त्यातले आवाज आणि यातले आवाज हे सगळे ओळखायचे सुद्धा आहे, ते मॅच करायचे आहे आणि त्या दृष्टीने तपास पुढे न्यायचा आहे। हे सगळं वकील आता कोर्टात मांडणार आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याला आता 4 दिवसाची त्याची कोठडी संपत आहे आणि पुन्हा त्याच्या कोठडीची सरकारी पक्षाकडनं सीआयडी कडनं मागणी करण्यात येईल। विशाल, पुन्हा त्याला 4 दिवसांची कोठडी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।